पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा
मधुमती के समान हे मधुमती के समान हे मधुमती के समान हे ललिता हे मधुमती के समान हे मधुमती के
म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी तुमचे येर वित्त धन ते मद मृत्युके समान म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस तुमचे वित्त पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेता विस्तारू मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी राम सिया राम
सिया राम जय जय राम। हरि व्यापक सर्वत्र समान, प्रेम से प्रगट होए मैदाना। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम जय राम। हरि अनंता हरि कथा अनंता, वरण भुवरनि दीनाना विभूषिता। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। प्रभु रामचंद्र भगवान की राजाधिराज शिव छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की। आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एरवित धन ते मद मृत्तिके समान। अनंत कोट ब्रह्मांड नायक कारण कारणवरून आले, अखिल गुणनिधान जगत आधार रुक्मिणी प्राण संजीवन दीनानाथ श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा तथा भगवंताच्या निस्सीम कृपेनं आज त्यांच्यात असणाऱ्या ह्या पवित्र आणि पावन प्राणनाव आहे। आजच्या या हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून निवडलेला जो काही अभंग आहे, खरं तर ज्यांचा अभंग हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून निवडला आहे त्या महात्म्याचा अधिकार संप्रदायाच्या दृष्टिकोनातून उच्चतम आहे। आपल्या भक्ती संप्रदायाचे महामेरू राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु आणि संत गुरूचे जगद्गुरु म्हणून विशेषत्वाने जनता या जगताला परिचय आहे असे सकल संत हृदय सम्राट वैरागाचे मूर्तिमंत पुतळे, शब्द ब्रह्म शब्दनिष्ठ शब्द अशेष आविष्कार कल्पना भास्कर देव निवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथारूपी बागेतील आणि प्रासंगिक प्रकरणातील आहेत। प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश केलेला आहे आणि आपल्या अंतःकरणामधला असणारा जो भाव आहे तो राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर प्रकट केलेला आहे। ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांसाठी नजराणा पाठवला त्यावेळेला तुकोबारांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काही विशेष अभंग पाठवले होते, पण त्यामधील असणारा अभंग आजच्या हरिकीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे। अभंग हरिकीर्तन सेवेसाठी निवडत असताना फक्त त्याच्या पाठीमागली भूमिका एकच आहे। आज राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं प्राकट्य आहे बरं। खरं तर ते केवळ राजे नाही बरं, ते महाराजे आहे म्हणून त्यांच्या जीवन चरित्राचा काय केला जातो, विचार केला जातो। छत्रपती छ शब्द त्या ठिकाणी सांगतो 36 वाघाचं बळ ज्यांच्यामध्ये होतं ना असे असणारे त्या ठिकाणी छत्रपती। दुसरा शब्द त्या ठिकाणी त्र आहे, मुघलांना त्रस्त करणारा पतितांना पावन करणारा आणि नाव आहे बरं शिवाजी। श्री म्हणजे शिस्त, व म्हणजे वाणीमध्ये तेज आणि जी म्हणजे जिजाऊचा असणारा पुत्र तथा जिद्द असे छत्रपती शिवाजी महाराज आहे। ऐका मायबा, शिवाजी शब्द जर सरळ सरळ जर वाचला ना सरळ सरळ त्या ठिकाणी दिसतो शिवाजी, आणि जर उलटा करून जर वाचला तर काय आपण वाचतो जीवासी। ज्यांनी स्वतःच्या जीवाशी खेळून या माता मावल्यांच्या भाडी असणारा सौभाग्याचं लेणं वाचवलं बरं। कदाचित माझे राजे जर नसते मायबा
आज माता मौल्यांच्या भाडी असणारं सौभाग्याचं लेणं दिसलं नसतं. कदाचित जर माझे राजे नसते तर या मंदिराचा कळस दिसला नसता. कदाचित जर राजे नसते तर आपल्या गावातील हा 57व्या क्रमांकाचा नामसत्ता नसता आणि आजची तृतीय दिनाची हरिकीर्तन सेवाही नसती. हे सगळे राजांचे आपल्यावरती असं उपकार आहे. अशा सत्पुरुषाचं आज खऱ्या अर्थानं प्राकट्य झालेलं आहे. बरं शांत झालेलं खऱ्या अर्थानं थंड पडलेलं जे मानवी मन आहे ना ते बंद करण्यासाठी उदंड शिवचरित्र ऐकणं फार महत्वाचं आहे. मायबा फार छत्रपतींचं चरित्र फार दिव्य आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकोबाराय यांच्यामधील असणारा हा संवाद दिव्य आहे. तर संबंधानं हा अभंग निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगाचं चिंतन करण्याच्या बद्दल चाललेल्या कार्यसंबंधानं वक्त्यांना 2 शब्दाचा परिहार देणे हे वक्त्याचं क्रमशः कर्तव्य आहे. राहुरी तालुक्यामध्ये काही विशेष नामसत्ता आपल्याला पाहायला भेटतात. बरं त्यामध्ये आपल्या श्री क्षेत्र आरळगावचं नावही प्राकर्षानं विचारामध्ये येतं. 57व्या क्रमांकाचा असा हा नाम सप्ताह. पूजने वंदने आदने प्रातस्मरणे वैकुंठवासी ब्रह्मलीन मुरलीधरजी महाराज नाशिककर यांचा कृपाशीर्वाद. पूजने वंदने आदने परमश्रद्धेय वैकुंठवासी दत्तगिरीजी तथा परमश्रद्धेय बाळकृष्णजी बाबासाहेब खेळाकर यांचाही आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त आहे. परमश्रद्धेय वैकुंठवासी ढोंगरे गुरुजी यांचाही कृपा आशीर्वाद आपल्या नामसप्ताहाला प्राप्त आहे. परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुस्थानी असणारे परमश्रद्धेय ज्ञानेश्वरजी महाराज पवने शास्त्री ज्यांचं खऱ्या अर्थानं आपल्याला 7-8 दिवस काय प्राप्त होते, सानिध्य प्राप्त होते. खरं तर महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही बरं जिथं महाराजांचं हरिकीर्तन झालं नसेल. आणि असं एकही गाव सापडायचं नाही का आता सध्या स्थितीला महाराज तिथं 8 दिवस थांबतात. ते फक्त आपलंच गाव आहे. हे आपलं असणारं भाग्य आहे. माझा खरं तर त्यांच्याकडे पाहिलं का नाथ महाराज असे असेल असं आपल्याला भासतं. बरं शांती ब्रह्म असणारं व्यक्तिमत्व आदरणीय महाराज श्री समोर उपस्थित आहे. आदरणीय माई सुद्धा आज आलेले आहे. माझ्या समोर उपस्थित असणारे सर्वांचा माझा चांगल्यापैकी परिचय आहे. कुणाचं एकाचं नाव जर घेईल तर बाकीच्यांना कमी लेखवण्यासारखं होईना. सर्वच मला त्या ठिकाणी श्रद्धास्थानी आहेत. सर्वच मला वंदनीय आहात. सर्वच मला पूजनीय आहात. सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पाणी. उपस्थित असणारे सर्व सुंदर असे गुरुजन, सुंदर असे मृदंगाचार्य, सुंदर असे साऊंड सिस्टम, सुंदर असे चोपदार आणि संयोजकांनी सुंदर असे केलेले ह्या नामसप्ताहाचं आयोजन सर्वांनाच मी काय करतो धन्यवाद देतो. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंगाचा आपल्याला चिंतन पाहण्याचा काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. आजचा जो अभंग आहे ना हा जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये काही जे विशेष प्रसंग आले ना हा प्रासंगिक असा अभंग आहे. बरं खरं तर जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवन चरित्राचा विचार केला ना बाबा अनेक प्रसंग जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये आले आणि त्या प्रसंगाला जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखारविंदातून काही अभंग बाहेर पडले. बरं अभंग महात्म्याच्या अभंगाला विशेषत्वानं महत्व प्राप्त होतं. माझा कुणाच्या शब्दाला महत्व प्राप्त होतं ऐका. कुणाच्या शब्दाला महत्व प्राप्त होतं ज्याचं बोलणं आणि चालणं एका रेषेमध्ये आहे ना अशांच्या शब्दाला काय प्राप्त होत असं महत्व प्राप्त होत असतं. बरं आपणही बोलतो आणि महात्मे सुद्धा बोलतात. का महात्म्यांच्या शब्दांना महत्व प्राप्त होतं माझ्या त्याला कारण फक्त एकच आहे बोले तैसा चाले याची वंदावी. कोणी एका महाराजांना प्रश्न विचारला. बरं एका श्रोत्याला प्रश्न विचारला म्हणे महाराज श्री समाजामध्ये एवढे वक्ते आहे आणि त्यांचा समाजाच्या मनावरती काय म्हणावं त्याचा परिणाम होत नाही असा त्यांनी प्रांजळपणाला प्रश्न विचारला. त्या महाराजांनी महेश महाराज फार सुंदर उत्तर दिलं. बरं महाराजांनी उत्तर फार सुंदर दिलं. त्यासाठी त्यांनी एक दृष्टांत सांगितला. ऐका सर्वजण ऐका. त्यांनी दृष्टांत सांगितलं. ते म्हटले काय झालं म्हणे दोघं जणांना एकमेकाच्या विरोधामध्ये लढायचं होतं. दोघंही असावे रायफल चालवण्यामध्ये पटायचे होते. त्याच्याकडे रायफल दिली आणि याच्याकडे रायफल दिली. दोघांचं लक्ष होतं यानं त्याला मारायचं त्यानं याला मारायचं असं दोघांचं ठरलेलं होतं. हा त्याला गोळी मारत होता तो याला गोळी मारत होता. त्याच्या गोळीपासून हा बचाव करायचा याच्या गोळीपासून तो बचाव करायचा. त्यांच्याकडे काडतुस दिले होते आणि अशी लढाई सुरू असताना एकाचे काय झालं रायफलच बिघडली. त्यानं काय केलं खांद्यावरली रायफल खाली टाकून दिली आणि जे काडतुस होते ना एक एक गोळी काढत होता आणि हाताने समोर त्याला फेकून मारत होता. ऐकताना सर्वजण मरेल का समोरचा गोळीला माणूस मरतो ना गोळीला माणूस. मग या गोळीला मरेल का नाही ना मरणार. जी गोळी रायफलीतून निघाली ना
त्या गोळीनं त्या ठिकाणी माणूस मरेल. तसं ज्याचं जीवन त्या ठिकाणी तशा पद्धतीने बोलतो, तशा पद्धतीनं चालतो, अशाच व्यक्तिमत्वाचा समाजाच्या मनावरती काय होत असो, परिणाम होत असो, आणि समाज त्याचा काय करत असो, खऱ्या अर्थानं विचार करत असतो. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनचरित्र पाहू जर गेलं, आणि प्रसंग जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये आहे मायबाप, आणि त्या प्रसंगाला तुकोबारांच्या मुखारविंदातून अनेक अभंग बाहेर पडले, अनेक प्रसंग आहेत. सगळे प्रसंग आपल्याला पाहता येतीलच असं नाही, पण काही प्रसंग आपण पाहिले पाहिजे. महात्म्यांचं जीवन फार सुंदर असतं. खरं तर जगत कल्याणार्थ महात्म्यांचं प्राकट्य होत असतं. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये प्रसंग सर्वांना ज्ञात आहे. ज्या वेळेला तुकोबारा अभंग गाथा, अभंग रचू लागले, आणि वेदाचा अर्थ प्राकृत भाषेमध्ये होऊ लागला. फार सुंदर तुकोबारा अभंग गाथा करू लागले, एकांतामध्ये जाऊ लागले, भगवंताचं नामचिंतन करू लागले. नामचिंतन करण्यासाठी एकांतच पाहिजे मायबाप. एकांत, एकांत म्हणजे काय? एकांत शब्दाची व्याख्या फार सुंदर आहे बरं. सगळ्या विषयाचा अंत एका परमात्म्यामध्ये करणं, त्याला म्हणावं त्या ठिकाणी एकांत. बरं, एकांतामध्ये तुकोबारा जायचे, भंडारा डोंगरावरती जायचे, आणि त्या भगवंताचं नामचिंतन करायचे. त्यांचे शब्द आहे, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. आणखीन तुकोबारांचं महिमा नाही का? तुकोबारांच्या संगतीमध्ये पाखरं सुद्धा भजन करत होते. पक्षिनी सुस्वरे आळविती. आणखी तो उभं राहिलेला वाटतं त्याला 10 वेळेला म्हणावं लागतं, भजन करा, भजन करा. आणि तुकोबारांच्या संगतीमध्ये पाखरं सुद्धा भजन करत होते. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्यांना शक्य असेल त्यांनी हातानं टाळी वाजवत जा आणि मुखानं नामचिंतन करत जावं. या भक्तिमंडपामध्ये भगवत नामचिंतनाची दिलेली आरोळी, आणि या भक्तिमंडपामध्ये भगवत नामचिंतनामध्ये वाजवलेली टाळी व्यर्थ जात नाही. बरं, प्रमाण आहे. विठ्ठल नामे वाजविता टाळी, आणि तेने होय होडी महत पापा. आणि नामचिंतन जर केलं ना, आईसा नामाचा महिमा वेद सिनला झाली सीमा, घेताना विठोबाचे. पुढलं तुमच्या पाठ आहे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. म्हणून नामचिंतन करायचा. जगद्गुरु तुकोबारा एकांतामध्ये जाऊन भगवंताचं नामचिंतन करायचे. भगवंताच्या दयेनं अभंग रचना करू लागले. प्रसंग सांगते बरं जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामधला. आणि काही लोक तुकोबारांच्या विरोधामध्ये गेले, आणि ही बातमी आसारी वाघोरीच्या रामेश्वर शास्त्रींपर्यंत जाऊन पोहोचली. बरं,
खेद आहे माणसं, आपलीच माणसं आपल्याच माणसाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी उभी राहतात. बरं, खेद त्या ठिकाणी आहे. तुकोबारांच्या विरोधामध्ये सुद्धा समाज होताच नाही बा. आणि ज्या वेळेला वाघोलीकरांना समजणार आहे प्राकृताचा असा अर्थ हा खऱ्या अर्थानं वेदांताचा अर्थ हा प्राकृत भाषेमध्ये करतोय, एक वेळ समाज आता वेदांताला मान्य करणार नाही. म्हणून तुकोबारांना समोर उभं केलं. वा तुम्ही अभंग रचना करता वाटतं. तुकोबाराने सांगितलं हो, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा स्वप्नामध्ये आले, नामदेव महाराज स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी आम्हाला कवित्व करण्यासाठी प्रवृत्त केलं. वा, कवित्व करणं बंद करा. एवढं सोपं कवित्व करत होते. अरे साधं महिला मंडळ स्वयंपाक जरी करत होता ना, स्वयंपाक करताना महिला मंडळ भजन म्हणू लागलं. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवी तो हरी विना. विद्यार्थी शाळेमध्ये जाताना भजन करू लागले. असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. वेदांताचा अर्थ प्राकृत भाषेमध्ये होऊ लागला. तुकोबांना सांगितलं अभंग रचना बंद करा. आणि ज्या वेळेला तुकोबांना सांगितलं अभंग रचना बंद करा, त्यात तुकोबारांना नंतर फरमान काढलं. माय बाप, आता तुम्ही जे अभंग लिहिलेलं आहे सर्व अभंग गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाका. कथा सर्वांना ज्ञात आहे माय बाप. आणि ज्या वेळेला गाथा आणण्यासाठी गेले ना तुकोबाराय, जिजाऊ मातेनं विचारलं स्वामी चाललाय कुठं? त्यावेळेला जिजाऊनं सांगितलं तुम्ही नेऊ नका स्वामी, हा अभंग गाथा नेऊ नका. तुकोबारा म्हणता जिथे आता फरमान काढलं, हा अभंग गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवायचा आहे. हे शब्द ज्या वेळेला जिजाऊ मातेनं ऐकले, चिंगारी सारख्या जिजाऊ माता पेटून उठल्या. काय करताय स्वामी? आयुष्याची आसारी साधना तुम्ही आता ह्या इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाकता. केलेला परमार्थ तुम्ही इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाकता. तुमच्या त्याला संसारही व्यवस्थित झाला नाही आणि केलेला परमार्थ तोही तुम्ही आता इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाकता. तुकोबारांच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. खरं बोलती तुझे, खरं बोलती. देवना संसार आणि तुका तुहीकडे चोर, अशी आसायची आहे. अभंग गाथा घेऊन गेले आणि वाघोलीकरांनी सांगितलं अभंग गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाका. त्याच्यावरती दगड ठेवा. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. तुकोबाराने अभंग गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाकला. आणि त्याच आसाऱ्या शिळेवरती बसले मायबाप. त्या जगाच्या नायकाचा धावा करत होते. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. घरी लेकरं उपवासी होती. सगळे लेकरं तुकोबारांच्या जवळ धावत आले होते. जिजाऊ माता धावत आल्या होत्या. स्वामी चला ना, घराकडे चला. जेव्हापासून तुम्ही घरी येत नाही तेव्हापासून या लेकरांनी अन्न पाणी घेणं बंद केलंय, त्यांच्यासाठी तरी चला. नाही तिथे आता मला नाही येता येणार. आणि ते लेकरं तुकोबारांच्या मांडीवरती मस्तक ठेवून तिथं झोपी जाऊ लागले. आणि असे तुकोबाराच्या भगवंताला आळवू लागले. मायबाप त्याला आळवत आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या पांडुरंग विठ्ठला. दिव्य चमत्कार घडला. 13व्या दिवशी जडी दगडा सहित वह्या तारी गेल्या दैशा आल्या, असं वर्णन आपल्याला पाहायला भेटतं. आणि तुकोबाराने दाग केलं. उठा महाराज उठा, वह्याच्या कोरड्या इंद्राणीच्या डोहावरती तरंगलेली आहे. आणि ज्या वेळेला तुकोबाराने कोरड्या वह्या पाहिल्या, तुकोबारांच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू वाहू लागले. आणि ते तुकोबार आहे त्या प्रसंगाला त्यांच्या मुखातून एक अभंग बाहेर निघाला होता. आजचा अभंग प्रासंगिक प्रकरणातील आहे म्हणून हा प्रसंग मी तुमच्या समोर मांडतोय. ज्या वेळेला कोरड्या अभंग गाथा तुकोबाराने पाहिला आणि तुकोबारांच्या मुखातून एक अभंग बाहेर निघाला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. देवा, अरे 13 दिवस तर मी या शिळेवरती बसलो होतो, बरं पाण्याच्या बाहेर होतो, पण माझ्यासारख्या पामराच्या वह्याचं रक्षण करण्यासाठी ज्या आरत्या वह्या कोरड्या निघाल्या ना, याचा अर्थ याचं संरक्षण करण्यासाठी तूच होता. अरे माझ्यासारख्या पामराच्या वह्याचं संरक्षण करण्यासाठी 13 दिवस तू पाण्यामध्ये थांबला. देवा, तू काय सर्वसामान्य आहे का? तू काय सर्वसामान्य आहे का? तू फार प्रेमळ आहे देवा. आणि त्यावेळेला तुकोबारांच्या अभंगातून तुकोबारांच्या मुखातून एक अभंग सहज बाहेर निघाला. तुकोबाराच्या देवाला सांगले, देवा तू सर्वसामान्य नाही, तू आहे कसा? चंद्राभूनी शीतळ पानियाभूनी पातळ कळोळ प्रेमाचा रामकृष्ण. तू
जगद्गुरु तुकोबारांच्या मुखातून तो अभंग बाहेर निघाला होता. आणखी एक प्रसंग जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनातील सांगीन मायबा. काय झाला प्रसंग? व्यापार करण्यासाठी गेले, 4 बैल घेऊन व्यापार करण्यासाठी गेले. दुर्दैव असं 3 बैलांचा मृत्यू झाला. केव्हा कुणावरती कसं संकट येईल काही सांगता येत नाही. बरं, येतात ना संकट. कोणत्या परिवारासाठी कोणता प्रसंग केव्हा उभा राहील काही सांगता येत नाही. बरं, नामसाचा सुरू होण्याच्या अगोदर आपल्या गावामध्ये दुर्दैवी प्रसंग घडला. बरं, दुर्दैवी प्रसंग घडला. झुगे परिवारातील असणारं व्यक्तिमत्व सूर्य उदय होण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी थांबलं. माझा कुणासाठी कोणता वेळ कसा येईल काही सांगता येत नाही. पण त्याच्यामध्ये कुणाचाही दोष नाही. बरं, दोष ना कुणाचा. असे एखादी लाट जीवनामध्ये येते. बरं, 2 मुंडके प्रवास करत असताना अशी एखादी लाट येते. ती लाट त्या 2 मुंडक्यांना एकमेकापासून दूर करते. 2 मुंडक्याची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. दोष ना कुणाचा. एकाच जागेवरती तुकोबारांचे 3 बैल मृत्युमुखी पडले. एक धान्याची गोण शिल्लक राहिली होती. काही लोकांच्या मदतीने ती धान्याची गोण तुकोबारांनी बैलाच्या पाठीवरती ठेवली. देहू गावाच्या दिशेने निघाले. जंगलातून प्रवास सुरू होता आणि अशा जंगलातून प्रवास करत असताना विजांचा कडकडाट होऊ लागला, ढगांचा गडगडाट होऊ लागला आणि धोधो पावसाला प्रारंभ झाला. केव्हा पाऊस होईल काय सांगता येत नाही मला. आहे सध्याची स्थिती तशीच आहे ना. पहिले 3च ऋतू होते मला, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आता त्याच्यात 4था ॲडिशनल आला, त्याला म्हणायचं अवकाळा. केव्हा काय होईल काय सांगता येतं? केव्हा काय होईल सांगता येतं का? ढगांचा गडगडाट झाला, विजेचा त्या ठिकाणी लखलखाट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाऊस सुरू झाला. आणि पाऊस सुरू झाला आणि बैलाच्या पाठीवरली जी गोण आहे ना ती खाली पडली. बरं, स्वतःला उचलणं अशक्य होतं. काय करावं? कोण जंगलामध्ये मला मदत करेल असा विचार तुकोबारा करत होते. आणि असा विचार करत असताना एक बाबा आले. बरं, काळकुट्ट त्यांचं शरीर होतं, हातामध्ये काठी होती. दंतकथा सांगून तुमची वेळ घेत नाही. तुकोबारांच्या जीवनातील हा दिव्य प्रसंग आहे. ते बाबा आले आणि त्या बाबांनी सांगितलं, महाराज मी तुम्हाला मदत करतो ना. त्यांनी त्या गोणीला हात लावला, ती गोणी बैलाच्या पाठीवरती ठेवली आणि तुकोबारा म्हणले, आता पुढला रस्ता मला सापडणं अशक्य आहे. मला रस्ते माहिती आहे ना. तुकोबारांचा हात आपल्या हातामध्ये घेतला, चालू लागले. देहू गावापर्यंत आले. पलीकडं इंद्राणीच्या जायचं होतं. ते बाबा म्हणले, पाणी कुठं कमी आहे मला माहिती आहे. ते बाबा दुसरे तिसरे कोणी नव्हते मायबाप. ज्यांच्या पवित्र प्रांगणामध्ये आपण उपस्थित आहोत ना, तो जगाचा नायक प्रत्यक्ष त्या बाबांच्या रूपाने आले होते. सुदर्शन चक्र आपलं खाली ठेवलं होतं आणि तुकोबारांना आणि त्यांच्या बैलांना अलगत अलीकडल्या किनाऱ्याला आणलं. आणि अलीकडल्या किनाऱ्याला आल्यानंतर बाबा म्हणले, बस येतो आता. आणि इतक्यामध्ये विजेचा लखलकाट झाला आणि लखलकाट्याच्या विजेच्या प्रकाशामध्ये तुकोबाराने त्या बाबांना पाहिलं. किरीट कुंडले मंडित, श्रीमुख अति सुंदर शोभत, गळा वैदंती डुलत, हार मिरवत तुळशीचा. आणि क्षणार्धात बाबा अंतर्धान पावले. आणि मग तुकोबारांच्या लक्षामध्ये आलं, अरे माझ्या हाताला धरून इथपर्यंत पोहोचवणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता, माझा भगवंत होता. आणि त्यावेळेला तुकोबारांच्या मुखातून एक अभंग बाहेर पडला. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. अनेक प्रसंग जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनातील आपल्याला पाहता येतील मायबाप. आणि त्या प्रसंगाला जगद्गुरु तुकोबारांच्या मुखातून सहजच अभंग बाहेर निघाले. शिवबा कासारांच्या पत्नीनं तुकोबारांना खरं तर नेलं, सेवा करण्यासाठी नेलं. पण अंतकरणामध्ये सेवेचा भाव नव्हता मायबाप. अंतकरणामध्ये जो भाव होता तो तुकोबारांना मारून टाकण्याचा होता. अरे यांच्या संगतीमध्ये जर माझा जर पती जर मिळत जर असेल,
यांनाच मारून टाकणं योग्य आहे ना? स्नानासाठी एवढं पाणी उकळलं, त्या पातेल्याला काहीतरी कपडा आणून ते पातेलं पकडलं तरी सुद्धा हाताला चटके बसतच होते. मध्यंतरी 4-2 ठिकाणी ते पाणी ठेवलं होतं. तुकोबारा बसले होते, महाराज आज माझ्या हाताने मी तुम्हाला स्नान घालणार. आणि उकळतं पाणी तुकोबारांच्या अंगावरती टाकलं. आणि ज्या वेळेला उकळतं पाणी अंगावरती पडलं, त्यात तुकोबाराने 2 हात व आकाशाच्या दिशेने केले. त्या प्रसंगाला तुकोबारांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, जळे माझी काया घाबरे केशवा जळे माझी काया घाबरे केशवा तो अभंग बाहेर पडला होता. आज हरिकीर्तन सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो अभंग असा प्रासंगिक प्रकरणातीलच आहे. त्यावेळी ते आसारे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज हे हरिकीर्तनाला यायचे बरं. त्या ठिकाणी तुकोबारांच्या हरिकीर्तनाला यायचे आणि तुकोबारांचं हरिकीर्तन श्रद्धायुक्त अंतःकरणानं श्रवण करायचे बरं. हा श्रद्धायुक्त शब्द फार महत्वाचा आहे माहिती. नुसतं ऐकणं याला महत्व नाही, बरोबर आहे ना? नुसतं ऐकणं याला महत्व नाही बरं. त्याच्यामध्ये काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे बरं, श्रद्धा पाहिजे. आणि ऐका मायबा, जो श्रद्धायुक्त अंतःकरणानं भगवंताचं हरिकीर्तन श्रवण करतो ना, भगवंताचं त्या हृदयामध्ये वास्तव्य होतं बरं. मी माझ्या मनाचं सांगत नाही. गोस्वामी तुलसीदास रामायणामध्ये वर्णन करतात. आदरणीय महाराज श्री समोर उपस्थित आहे. रामायणामध्ये वर्णन करतायत, ज्या वेळेला भगवंत वनवासाला निघाले ना, स्वतःच्या अंगावरलं राजवस्त्र काढून ठेवलं आणि अंगावरती वल्कल वस्त्र परिधान केले. मायबाप, ज्यांना राजा व्हायचं होतं ना त्यांना आता अंगावरला राजपोशाख काढून ठेवावा लागला आणि अंगावरती वल्कल वस्त्र परिधान करून जगाचा नायक आता वनवासाच्या दिशेने निघाले. कवीनं वर्णन फार सुंदर केलं. निघाले भगवंत वनवासाला. वस्त्र बदल करी राज के वल्कल पहने आज बन के तू मिलन चले माता के दरबार राजा रंग बने. देखो देखो राजा रंग बने. निघाले बरं. 9:10 निघाले होते. 10 वाजेपर्यंत आपल्याला राज्याभिषेक करायचा. सर्वजण ऐका. अनुमती मा
राजावरती पडला, दुसरा मुक्काम शृंगवेरपुरामध्ये पडला. भगवंत गंगेच्या पलीकडे गेले आणि ऐका मायबाप, असे भगवंत भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये जातात, तिथे मुक्काम करतायत. प्रवास करता करता वाल्मिक मुनींच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर अशा वाल्मिकींना भगवंत विचारतात, आता आम्ही कोठे राहावं? जगाचा नायक सुद्धा प्रश्न विचारतो बरं. ज्याला जीवनामध्ये खऱ्या अर्थानं एका उच्च स्थितीपर्यंत पोहोचायचं ना, त्यानं कुणाचं तरी मार्गदर्शन घेतलं पाहिजे, त्यानं कुणाला तरी मार्ग विचारला पाहिजे. भगवंतानं सुद्धा तिघांना प्रश्न विचारले बरं. भरद्वाज मुनींना विचारलं, आता आम्ही पुढे कसं जावं? वाल्मिकी ऋषींना विचारलं, आता आम्ही कोठे राहावं? आणि अगस्त्य ऋषींना मंत्र विचारला, ज्या मंत्राच्या माध्यमातून राक्षस मारता येतील. वाल्मिकी ऋषींना ज्या वेळेला विचारलं, म्हणे सांगा आता आम्ही कोठे राहावं, त्यावेळेला वाल्मिकी ऋषींनी रामायणामध्ये 14 ठिकाणं सांगितले बरं. ज्या 14 ठिकाणी भगवंताचं वास्तव्य असतं, मला फक्त श्रवण सांगायचं. वाल्मिकी ऋषी सांगतात, देवा अशा ठिकाणी तुम्ही राहा. कोणत्या ठिकाणी? जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुबग सरी नाना, जिनके हृदय दंभ नहीं माया, उनके हृदय बसबूर भुराया. दंभ कशाला म्हणतात? दंभ शब्दाची व्याख्या फार सुंदर आली बरं. खरं लपून ठेवायचं आणि खोटं प्रगट करायचं, त्याला काय म्हणतात? दंभ म्हणतात. त्याला दंभ म्हणतात. बगळा दिसतो बरं, फार सुंदर दिसतो बगळा, पाण्यामध्ये उभा राहतो, तपश्चर्या करताना दिसतो ना बगळा, तपश्चर्या करताना दिसतो, पण त्याच्या ठिकाणी दंभ आहे मायबाप. त्याची तपश्चर्या कुठपर्यंत? जोपर्यंत मासा त्याच्या पायाजवळ येत नाही तोपर्यंत त्याची तपश्चर्या. दिसायला जरी साधू दिसत असला, पण त्याच्या अंतःकरणामधला भाव काय आहे? वेगळा आहे. बगळा नम्र झाला का माशानं सावध झालं पाहिजे, बोका नम्र झाला का तर नंतर उंदराला सुद्धा सावध झालं पाहिजे. आणि आणखीन पुढे आम्ही ऐकलं बरं, पाचपूर महाराज फार सुंदर सांगतात, त्यांच्या मुखातलं ऐकलेलं आहे बरं. ज्यांच्या मुखातलं ऐकलं त्यांचं नाव सांगा, कारण दुसऱ्याचा माल आपल्या नावावर खपवणं चांगलं नाही. मला चांगलं आहे दुसऱ्याचा माल आम्ही सांगतो, ज्यांचं ऐकलं त्यांचं नाव सांगतो. ते सांगतात त्या ठिकाणी की दुर्जन ज्या वेळेला नम्र होतो त्यावेळेला सज्जनानं सुद्धा काय झालं पाहिजे? सावध झालं पाहिजे. बगळा त्या ठिकाणी दंभ आहे. जिनके हृदय दंभ नाही माया, दुर्जनपणा लपून ठेवतो आणि सज्जनपणा प्रकट करतो मायबाप, हा एक प्रकारचा असणारा दंभ आहे. पण ज्याच्या ठिकाणी दंभ नाही ना, त्याच्या हृदयामध्ये तुम्ही राहा. आणखीन कोठे राहा? काम न क्रोध न मान न मोहा, लोभ न क्षोभ न लाल न द्रोहा, असं असणार. रामायणामध्ये फार सुंदर वर्णन आहे. फक्त पहिल्या प्रसंगाचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा. जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुबग सरी नाना. जो कितीही भगवंताची कथा ऐकली ना, त्याचे कान म्हणजे कशाप्रमाणे आहे? समुद्रासारखे आहे बरं. समुद्रामध्ये किती नद्यांचं पाणी आल्यानंतर समुद्र म्हणतो आता पाणी येणं बंद करा. म्हटला का समुद्र? म्हटला का? तसे कान पाहिजे बरं. किती जरी कीर्तन ऐकले आणि किती जरी श्रवण केले तरी सुद्धा अंतकानामध्ये उर्मी निर्माण होते. आरडगावला कीर्तन चालणं, आपण तिथं गेलं पाहिजे. उर्मी तयार. किती वेळेला जरी ऐकलं ना, पुणे पुणे कीर्तने सुनिये सुनाये, आणि दिल की प्यास बुझत ना बुझावे, असं वर्णन आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज येत होते आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या कीर्तनाला येऊन बसायचे. छत्रपती शिवाजी महाराजांवरती हे संस्कार झाले होते मायबाप. आईच्या उदरामध्ये असतानाच हे संस्कार झाले बरं. ऐकताना सर्वजण आज छत्रपतींचं प्राकट्य आहे, आज प्राकट्य आहे राजाचं मायबाप. आईच्या उदरामध्ये असताना खरं तर ज्या माऊलीला वाटतं ना माझी लेकरं संस्कारित जन्माला यावे, त्या माऊलीनं लक्षात ठेवा, भागवत असं सांगतंय, ज्या माऊलीनं आपल्या उदरामध्ये संतती असताना कुणाचा द्वेष करायचा नाही बरं. त्या माऊलीनं कुणाचा मत्सर करायचा नाही, तिनं खोटं बोलायचं नाही. म्हणजे लेकराचा जन्म झाल्यानंतर द्वेष करायला प्रारंभ करायचा, असा आहे अर्थ तुम्ही घेऊ नका. तिनं कुणाचा द्वेष करू नका, तिनं कुणाचा मत्सर करू नका. तिने विचार चांगला ठेवा, तर ते लेकर कसे जन्माला येतात? चांगले जन्माला येतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घुमटी. ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मातेच्या उदरामध्ये आहे ना, ते उदरामध्ये असताना काय केलं? ह्याच आसारा जिजाऊ मातेनं खऱ्या अर्थानं भागवताची पारायण केले, रामायणासारख्या ग्रंथाचं काय केलं? श्रवण केलं मायबाप. म्हणून संतती काय आली? चांगली जन्माला आली. गर्भावरती संस्कार होतात, गर्भावरती संस्कार होतात. जसे संस्कार गर्भावरती होतात तशी संतती जन्माला येत असते. अमेरिकेमध्ये प्रयोग केला बरं, सर्वजण ऐका, प्रयोग केला अमेरिकेमध्ये.
काय गर्भवती माता माऊल्यांना एकत्र केलं, 2 कक्ष त्या बनवण्यात आले. बरं, एका कक्षामध्ये काय केलं, जे पाश्चात्य संस्कृतीचे गीत आहे ना ते तिथं त्या ठिकाणी वाजवले जात होते, आणि दुसरा कक्ष त्यांच्यापासून निवांत स्थानी होता. तिथं काय केलं, गीतेचं पठण सुरू केलं आणि भगवत नामचिंतन सुरू केलं. परिणाम असा झाला, तिकडल्या कक्षातही माता माऊल्या प्रसूत झाल्या आणि इकडल्या सुद्धा माता माऊल्या प्रसूत झाल्या. पण तिकडले लेकरं त्या ठिकाणी संस्कारहीन होते आणि इकडले लेकरं संस्कारित जन्माला आले. म्हणून संस्कार फार महत्वाचे आहे. मायबाप ऐकत असताना दुसरं तिसरं काही ऐकू नका. भगवंताची कथा ऐका. जिजाऊ माता हे लेकरू आपल्या उदरामध्ये असताना भागवताचे पारणे करत होत्या, रामायणासारख्या ग्रंथाचं श्रवण करत होत्या, हरिकीर्तन श्रवण करत होत्या. म्हणून तर धर्मभूषण मुलगा त्या ठिकाणी काय झाला, प्रगट झाला. मायबाप खरं तर भगवान शिवांनीच अवतार धारण केला. कुणाच्या रूपानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं कोण प्रगट झाले, भगवान शिव प्रगट झाले. अरे 51 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं विशाल कार्य करणं काय सोपं आहे का? एवढं मोठं कार्य करणं सोपं आहे का? अशा छत्रपती शिवाजी महाराजांचं प्राकट्य झाल्यानंतर पाण्यामध्ये टाकावं आणि अंगागीत गावं. त्या ठिकाणी गावं ना अंगागीत, लेकरांसाठी अंगागीत गायलं पाहिजे. असं म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाती उद्धारी, असं वर्णन आहे. पाण्यामध्ये टाकून त्या लेकरावरती संस्कार केले. सांगितलं बाळाला, बाळा तुला जगायचंय कशासाठी, धर्माचे पाळणा, धर्माचे संस्कार होऊ लागले. मायबा पाण्यामध्ये घालून कशा पद्धतीने अंगागीत गायला जाऊ लागलं. बरं, गातात ना माता अंगागीत. यशोदा मैया सुद्धा गात होत्या. बरं, कुणासाठी, कन्हैयासाठी. त्या कन्हैयाला पाण्यामध्ये टाकायचं आणि यशोदा मैया अंगागीत गायच्या. फार सुंदर आहे. बरं, छगन मगन मेरे लाल निंदिया आए. एवढं अवघड नसतं म्हणता येईल तर सोपं म्हणा. गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिमुताई, परसात वेलीवर जाई जोई. जगावे गडी ही माया, जगावे गडी अंगाई. आज माझ्या पाठशाला, आज माझ्या पाठशाला, झोप का येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला गवा. त्याच्या पुढलं येतं बरं मला, पण हे झोपी लावायचं गीत आहे तुम्हाला जागा ठेवा. अंगाई गीत गावं लागल्या. लेकरू लहानचं मोठं होऊ लागलं. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार होऊ लागले. माय सांगत होती, बरं जगायचं असेल देशासाठी, जगायचं असेल धर्मासाठी, जगायचं असेल देवासाठी, आणि मरण सुद्धा त्याच्यासाठी असावं. बरं, म्हणून तो शब्द आहे. बरं, मातेच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत,
तलवारीसी लगीन लागल जडली भेडी प्रीत लाख संकटे झेलून घेही अशी पहाही छाती शूर मी सरदार राजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराज कारण वेळेला महत्व आहे ना महाराज, वेळेला महत्व आहे. देवदेशान धर्मासाठी प्राण घेतल हाती असे राजाधिराज शिवछत्रपती. आणि ऐका मायबा, सगळ्या जातीपातीतील मावळे एकत्र केले बरं त्यांनी, सगळ्या जातीपातीतील मावळे एकत्र केले. खरं तर त्या ठिकाणी आता फार जातीभेद वाढू लागला बरं, फार जातीभेद वाढू लागला. सर्वांनी एकत्र यावं हा त्याच्या पाठीमागला हेतू आहे. सर्वांना एकत्रित केलं आणि असे आसर राजे त्यांचा त्या ठिकाणी जयघोष होता मायबा. तो जयघोष केल्यानंतर मावळ्यांचं रक्त त्या ठिकाणी सळसळ 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 करत होतं बरं. जयघोष एकच होता, तो जयघोष सर्वांनी करा. जो जयघोष ऐकल्यानंतर मावळे आसारे गडिमींवरती तुटून पडत होते. जो जयघोष ऐकल्यानंतर मावळे खऱ्या अर्थानं स्वतःच्या प्राणाचा विचार करत नव्हते. जो जयघोष ऐकल्यानंतर मावळे फक्त स्वराज्य स्थापनेचाच विचार करत होते. एकदा प्रेमानं बुलंद जयघोष करा, हर 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 हर. आणि सर्वच्या सर्व मावळे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर काय करू लागले, स्वराज्य स्थापनेचा विचार करू लागले. अनेक मावळे आहे विचार त्या ठिकाणी आपल्याला. बाजी प्रभू देशपांड्यांचं जीवन चरित्र सर्वांना ज्ञात असेल. ज्या वेळेला राजांना गड सोडायचा होता, गड सोडायचा होता, विशाळगड सोडायचा होता आणि पन्हाळगडच्या दिशेने जायचं होतं राजांना. प्रसंग असा घडला मायबाप, सिद्धी जव्हार आला होता. 42,000 सैन्य घेऊन आलेला सिद्धी जव्हार ज्या वेळेला गडाला वेढा मारला, सिद्धी
देवर एकटा आलेला नव्हता. त्यांच्याबरोबर कोण आलं होतं? अफजल खानाचा मुलगा फाजल खान त्याचं नाव, तो सुद्धा आलेला होता. गडाला विडा टाकला होता. गड आता सोडायचा कसा हा विचार राजाधिराज छत्रपती करत होते. आता कुणाला कौल मागावा म्हणून भवानीच्या जवळ गेले. बरं भवानी, भवानी कळतं ना? भवानी कुणाला म्हणतात? भवानी कुणाला म्हणतात? आता माता मावल्यांनी हा शब्द फार खालच्या स्तरावर आणून ठेवला, पण ते विषय सोडून. पण भवानी म्हणावं करणारा, भवानी शब्दाची व्याख्या ऐकली बरं आम्ही. भवानी, जी भवातून बाहेर आली तिला म्हणावं भवानी. बरं त्या ठिकाणी जी भवसागरातून बाहेर आणते तिला काय म्हणलं जातं? भवानी म्हणले जाते. ते आदिशक्तीच्या समोर गेले आणि तिच्या समोर जाऊन तिला विनंती करू लागले. त्यावेळेला न जाणो कशी केली असेल, पण आता एक गीत आपण ऐकतोय ना, असे विनंती केली असेल. आई कृपा करी आम्हावरी, धावून येलव करी, आंबे गोंधळाला आहे. पुढे सर्वांना पाठ आहे माय बाई. तिथं श्रवण करू लागले. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिते, गिरीवर विंध्यशिरो गिरिवासिनी विष्णु विलासिनी विष्णुते, भगवती हे गतिनाथ कुटुंबी भूरी कुटुंबी भूरीते, जय हे महिनासुरमय रम्यकमर्दिनी शैलसुते, रम्यकमर्दिनी शैलसुते, रम्यकमर्दिनी शैलसुते. आदिशक्ती अंबा माता की जय. भवानीला कौल मागितला आणि बाजी प्रभू देशपांड्याने सांगितलं, राजे आता आपण गड सोडला पाहिजे. राजांची पालखी आपल्या खांद्यावरती घेतली. वृत्तांत सर्वांना ज्ञात आहे माझा. गडाचा वेढा तोडायचा होता आणि पाहता पाहता बाजी प्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या खांद्यावरती घेऊन पालखी आहे बरं धावताय. गडाचा वेढा तोडला आणि बाजी प्रभू देशपांडे धावू लागले. पाऊस पडत होता, पण पावसामध्ये मावळ्यांना काय घाम आलेला होता. घाम आलेला होता. धावणारे मावळे पाहता पाहता बाजी प्रभू देशपांड्यांनी राजांना त्या खिंडीपर्यंत पोहोचवलं. त्या खिंडीचं नाव घोडखिंड आहे. पालखी खाली उतरवली आणि बाजी प्रभू देशपांडे राजांना म्हणत होते, राजे आता तुम्ही गडावरती जा. ज्या वेळेला तुम्ही पन्हाळ गडावरती पोहोचाल ना, त्यावेळेला गवताच्या गंजा पेटवा, तोफांचा आवाज करा, जेणेकरून आम्हाला समजेल तुम्ही गडावरती सुखरूप पोहोचले राजे. हे शब्द बाजी प्रभू देशपांड्यांचे होते. बाजी प्रभू देशपांड्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते, बाजी एवढे असणारे गनिमे 42,000 गनिमे होते बरं, आणि यांच्याबरोबर फक्त 700 ते 800 फक्त मावळे होते. तुम्ही प्रतिकार करणार कसा? त्यावेळेला बाजी प्रभू देशपांड्यांचे शब्द आहे, राजे हा बाजी मारल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांना बाजी प्रभू देशपांड्यांनी प्रणाम केला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते, बाजी हे शक्य कसं आहे? आणि त्यावेळेला बाजी प्रभू देशपांड्यांच्या मुखातील असणारे शब्द आजही इतिहासाच्या पानावरती लिहिलेले आहे. बाजी प्रभू देशपांडे म्हणत होते, राजे लाख मेले तरी चालेल, पण लाखोचा पोशिंदा त्या ठिकाणी वाचला पाहिजे. आमचा विचार करू नका राजे, आमचा विचार करू नका. तुम्ही गडावरती असणारे सुखरूपता. हे शब्द बाजी प्रभू देशपांड्यांचे होते. आणि बाजी प्रभू देशपांड्यांनी राजांना प्रणाम केला. राजे बाजी प्रभू देशपांड्यांकडे पाहताय. बाजी प्रभू देशपांडे राजांच्या चरणावरती मुद्रा करताय. दोघांनाच ज्ञात नव्हतं मायबाप. बाजी प्रभू देशपांड्यांना सुद्धा माहिती नव्हतं मी अखेरचा मुद्रा माझ्या राजाला करतो, आणि राजांना सुद्धा माहिती नव्हतं का मी बाजी प्रभू देशपांड्यांना अखेरचा काय देतोय, आशीर्वाद देतोय. राजे निघाले होते, गनिमी आला होता. एकटे बाजी प्रभू देशपांडे स्वतः लढत होते मायबाप. दोन हातामध्ये 2 तलवारी घेऊन लढणारे बाजी प्रभू देशपांडे होते. हातामध्ये दांडपट्टा घेऊन लढणारे बाजी प्रभू देशपांडे. गनिमीचा असणारा सरदार याकूब खान पाठीमागून आला आणि बाजी प्रभू देशपांड्यांच्या पाठीमागून काय केला? गोळ्यांचा प्रहार केला. बाजी प्रभू देशपांडे खाली पडले होते. विचारत होते बरं मावळ्यांना, गंजा पेटल्या का? तोफांचा आवाज झाला का? मावळे सांगत होते, अजून आवाज झाला नाही. उठ बाजी, तुझ्या जीवनाचा धिक्कार आहे. अरे राजे आणखीन गडापर्यंत पोहोचले नाही आणि तू खुशाल खाली पडला. उठ,
पुन्हा एकदा बाजीप्रभू देशपांडे उठून उभे राहिले, हातामध्ये दानपट्टा घेतला. इतिहासामध्ये वर्णन आहे. तशाही स्थितीमध्ये बाजीप्रभू देशपांडेंनी 273 गनिमींना काय केलं, ठार केलं मायबाप. आता रक्त वाहत होतं. बाजीप्रभू देशपांडे खाली पडले होते. पुनश्च एकदा विचारत होते बरं, त्यांच्याबरोबर तिरोजी पंत देशपांडे सर्व त्यांच्याबरोबर असणारे मावळे त्यांना विचारत होते, सांगा राजेगडावरती पोहोचले का, गवताच्या गांजा पेटल्या का, आवाज ऐकायचा होता, तोफांचा आवाज ऐकायचा होता, आवाज ऐकायचा होता मायबाप. जगण्यासाठी ऐकायचा होता का मरण्यासाठी ऐकायचा होता? मरण्यासाठी ऐकायचा होता. बरं, तोफांचा आवाज झाला, गवताच्या गांजा पेटल्या आणि बाजीप्रभू देशपांड्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. माझा राजा गडावरती पोहोचला, माझा राजा गडावरती पोहोचला, येतो राजे आता. आणि माती उचलली. बरं, ही माती उचलली. मातृभूमीवर प्रेम केलं पाहिजे मायबाप. माती उचलली आणि माती स्वतःच्या मस्तकाला लागली. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे वंदे मातरम 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 वंदे वंदे अशा शब्द बाहेर निघले असेल, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. कदाचित त्यावेळेला असे शब्द निघाले असेल, कर चले हम फिदा जान तन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो. अनेक मावळ्यांच्या संगतीमध्ये, अनेक मावळ्यांच्या आश्रयामध्ये तिनं ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली, असे छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारांच्या हरिकीर्तनाला येत होते. या मुद्द्यापासून आपण बाजूला निघालो होतो. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारांच्या प्रापंचिक स्थितीबद्दल त्या ठिकाणी समजलं मायबाप. काय होतं तुकोबारांकडं? काहीच नव्हतं. बरं, तुकोबारांच्या घरातून चतुर्थीचा चंद्र ओवळण्यासाठी बाहेर जाण्याची गरजच नव्हती. घर चंद्रमोडी, आतूनच त्या ठिकाणी चंद्र ओवळता येत होता. अशी घरची परिस्थिती. चुलीवरती हरळी, चुलीवर हरळी याचा अर्थ असा होता, सहजच त्या चुलीवरती पाणी पडत होतं. आणि चुलीवर हरळ उघडली याचा दुसरा अर्थ असा होता, 4-4, 6-6 महिने ती चूल पेटलीच जात नव्हती. अशी तुकोबारांची स्थिती. पाणी पिण्यासाठी केळीवर नारळी, अशी स्थिती आहे मायबाप. ते स्वतः सांगतात, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. जवळ येता चोर धाके म्हणजे काय? जवळ येता चोर धाके म्हणजे काय? एक चोर चोरी करायला नाही निघाला. बरोबर निघाला होता 9:35 दरम्यान निघाला. चोर चोरी करण्यासाठी निघाला. आणि असा चोर चोरी करण्यासाठी जात असताना त्यानं घर पाहिलं. बरं, चोरी करत असताना एक कौलारू घर पाहिलं. कौलारू छतावरती गेला. 4-2 कौलं त्यानं बाजूला केले. 4-2 कौलं बाजूला केले आणि चोर खाली डोकावून पाहू लागला. त्या कौला बाजूला केल्यानंतर त्यानं खाली डोकावून पाहिलं आणि त्यानं दृश्य पाहिलं. काय दृश्य पाहिलं? पती पत्नी दोघं जण बाजूला झोपले होते आणि मध्ये त्यांची 4-6 लेकर झोपले होते. बरं, कोण पाहतंय? चोर पाहतो. 4-6 लेकर. पूर्वीच्या काळी असायचे ना, एवढे लेकर असायचे ना पूर्वीच्या काळी असायचे. कोणा एका महाराजांनी प्रसंग सांगितला, म्हणे अहो एका घरी गेलो, त्या घरचे लेकर पाहिले. मी त्या मावशीला विचारलं, म्हणलं मावशी तुमच्या घरी काय बालवाडी आहे? मावशी म्हणते असं काय बोलता तुम्ही? अहो हे माझेच लेकर. अहो तुमच्या लेकरानं, या लेकरांची नावं तुम्ही कसे स्मरणात ठेवता? त्या मावशीनं उत्तर दिलं, म्हणे महाराज या लेकरांची नावं मी फार सोपे ठेवले म्हणून लक्षात राहतं. म्हणे आम्हाला तरी सांगा ना कसे कसे आहे. सगळ्या लेकरांना क्रमवार उभं केलं. बरं, म्हणे महाराज हा जो थोरला दिसतो ना, हा जानेवारी, याच्या पलीकडला फेब्रुवारी, असं सांगितलं. आणि एवढं झाल्यानंतर मावशीने सगळ्यांचा परिचय करून दिला. म्हणे महाराज हा जो कडेवरला आहे ना, हा नोव्हेंबर आहे. नोव्हेंबरचा परिचय करून दिला.
आणि मावशी थोड्या लाजल्या. महाराज म्हणले काय झालं? म्हणे महाराज कडेवरला नोव्हेंबर आहे आणि डिसेंबर यायला थोडा कालावधी आणि एवढं करू भगवंताच्या दयेनं जर चैत्र जर झाला तर तुमचंच कीर्तन बरं आहे. असे आपल्याला पाहायला भेटतात. चोर वरून पाहत होता. काय पाहत होता? 6 लेकरं मध्ये झोपले होते. पती पत्नी दोन बाजूला दोन झोपले होते. पण दुर्दैव असं होतं मायबाप, कडाक्याच्या थंडीमध्ये अंगावर परिधान करण्यासाठी फक्त एकच कांबळी होती. तीही फाटलेली होती. काही लेकरं तिकडे ओढत होते, काही लेकरं इकडे ओढत होते. आणि हे चोरी करण्यासाठी गेलेला चोर वरून पाहत होता. त्यानं ते असणारा प्रसंग पाहिला आणि चोरी करणाऱ्या चोराचं अंतकरण द्रवीभूत झालं मायबाप. त्यानं स्वतःच्या खांद्यावरली कांबळी काढली आणि त्या ढोरातून त्या मुलांच्या अंगावरती टाकून दिली. याला म्हणावं जबडी येता चोर लागते. आम्ही सदैव सोडके तुकोबारांच्या प्रापंचिक स्थितीचं वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांना कुणीतरी सांगितलं होतं आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं जगद्गुरु तुकोबारांना आपण काहीतरी नजराणा पाठवला पाहिजे आणि आपल्या सेवकांना सांगितलं जा धन घेऊन जा, माणिक मोती घेऊन जा आणि तुकोबारांच्या घरी एवढं लिहून ठेवा. आणि ज्या वेळेला सेवक आले मायबाप आणि त्या सेवकांनी आणलेला नजराणा जगद्गुरु तुकोबाराने पाहिला बरं त्या ठिकाणी पाहिला. आणि त्यावेळेला तुकोबारांच्या मुखातून शब्द निघाले दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात ना पडे. फार सुंदर असणारा प्रसंग आहे. आणि असे तुकोबाराय म्हणतात हा नजराणा आम्हाला नको, हे माणिक मोती आम्हाला नको. अहो आमच्या राजांना वाटतं तुम्ही सुखी व्हावं म्हणून हे सर्व पाठवलेलं आहे. आणि अशा सेवकांबरोबर तुकोबाराने काही अभंग लिहून दिले. तुमच्या राजांना जर वाटत असेल आम्ही सुखानं राहावं, तुमच्या राजांच्या अंधकारामध्ये खरंच जर इच्छा असेल आम्ही सुखी व्हावं तर आम्ही सुखी व्हावं असं जर तुमच्या राजांना जर वाटत असेल तर त्यांनी एक करावं. काय करावं? आम्ही तेरे चुके, 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 आम्ही तेरे
सुखी व्हावं असं जर वाटत असेल तर राजाने एका सूत्राचा स्वीकार करावा. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. त्या प्रसंगाला जगद्गुरु तुकोबारांच्या मुखारविंदातून हे शब्द बाहेर पडले. आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्हाला सुख प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर राजाने विठ्ठल विठ्ठल म्हणावं, हाही एक भाव आहे. आणि ज्या साधनाच्या माध्यमातून आम्ही सुखी झालो, आम्ही देणे सुखी, ते साधन म्हणजे भगवत नामचिंतन आहे. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. भगवत नामचिंतनानं सुख प्राप्त होतं. बरं माय बाप, होतं ना सुख प्राप्त. तुकोबारांचाच अभंग आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. पण त्यासाठी केलं काय? सदा नाम घोष करू हरी कथा. परिणाम काय झाला? तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. भगवत नामचिंतनानं सुख प्राप्त होतं. म्हणून आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. म्हणून मायबाप, इतर साधन करणं आपल्याला अशक्य आहे. आपल्याला यत्न करता येणार नाही, आपल्याला याग करता येणार नाही. हे साधन फार सोपं आहे. बरं, कलियुग केवळ नाम आधारा, सुमीर सुमीर नर उतरई पारा. खाता पिता उठता बसला त्याचं नामचिंतन आपल्याला करता येतं. बरं, फक्त श्रद्धायुक्त अंतकरणानं करा, श्रद्धायुक्त अंतकरणानं करा. महात्म्यांनी आपले काम सोडले का? कामामध्ये असून कामामध्ये काम काही म्हणा राम. सावता महाराज जरी कृपत होते तरी त्याचं चिंतन करत होते. कांदा मुळा भाजी. कबीर महाराज जरी सेल विणण्याचं काम करत होते तरी त्याचं चिंतन करत होते. गोरोबा काकांचं चरित्र सर्वांना ज्ञात आहे. चिखलामध्ये उभे राहत होते. गुडघ्यापर्यंत त्यांचं धूत वस्त्र, परिधान केलेली कोपरी, कपाळाला लावलेला गोपीचंद टिळा, डोक्याला असलेलं उपवस्त्र, हातामध्ये असणारी चिपळी, आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा, आणि चिखलामध्ये उभे राहायचे. देहाच्या माध्यमातून काम करायचे. बरं, देहाच्या माध्यमातून काम करायचे, पण हृदयाच्या माध्यमातून आणि मुखाच्या माध्यमातून त्याचं नामचिंतन करायचे. आपल्या वाट्याला जे काम आलं ते आपण केलंच पाहिजे. आले भागा ते करीतो. पण हे सर्व करत असताना तुझे नाम उच्चारितो. आपल्या वाट्याला फुरवण्याचं काम आलं ना ते करत असताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आपल्या वाट्याला धुणं धुण्याचं काम आलं ना, मग इतर कुणाचे धुणे धुण्यापेक्षा धुणं धुताना काय करावं? भगवत नामचिंतन करावं. करावं ना? करावं माय बाप. त्याचं आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. काका चिखलामध्ये उभे राहत होते आणि त्याचं चिंतन करत होते. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास. देह तर प्रपंचाचा दास आहे. सुखे करू काम, सुखे करू काम. पांडुरंग 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 पांडुरंग. लाडली से आज मला गोडी अभंगाची. कृपा त्या पांडुरंगाची. कृपा त्या पांडुरंग. काम करा, त्याचं नामचिंतन करा. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, आम्ही तेने सुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि खरं सांगू का राजे, जे तुम्ही पाठवलं, काय पाठवलं तुम्ही? काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलसी बाबा. तुम्ही जो ठेवा पाठवला, धन पाठवलं, सोनं पाठवलं, याच्याविषयी आमच्या अंतःकरणाला भाव आहे. काय भाव आहे? तुमचे रवित धन धन. Hare
समान दिसतं बरं. तुमचे ये रवित धन ते मद मृत्युके समान. दोन सूत्र जीवनामध्ये फार महत्वाचे आहे मायबाप. पूजने वंदने आदर प्रातस्मरणीय गुरुवर्य परमश्रद्धेय डॉक्टर विकास नंदनजी महाराज मिसाळ हे दोन सूत्र सांगतात बरं सर्वजण ऐका. त्यांना त्यांच्या स्वामीजींनी तो दोहा लिहून दिलेला आहे. दोहा फार सुंदर आहे. नाही सगळं कीर्तन लक्षामध्ये राहिलं, हे दोन सूत्र लक्षात ठेवा. ज्याला भगवंतापर्यंत पोहोचायचं ना त्यानं दुसऱ्याचं धन माती समान समजा. तुमचे रवित धन ते मद मृत्युके समान. दुसऱ्याचं धन मातीच्या समान समजा. आणि दुसरं सूत्र लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या स्त्रीला मातेच्या समान समजा. बरं, मातेच्या समान समजा. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग सर्वांना ज्ञात आहे. कल्याणचा आसारा खजिना विजापूरला जातोय म्हणून त्या ठिकाणी कल्याणचा खजिना लुटण्यात आला. बाबाजी सोनदेव कुलकर्णी त्यांचं नाव आहे मायबाप. आणि तो खजाना लुटत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना तो नजराना घेऊन येत असताना कल्याणच्या सुभेदाराची सून तिला सुद्धा अपहरण केलं आणलं होतं बरं. तिला बाहेर ठेवलं होतं. आणि हे ज्या वेळेला राजांच्या समोर गेले, राजे आज फार सुंदर भेट तुमच्यासाठी आणलेली आहे. कदाचित ती भेट तुमच्या समोर आणल्यानंतर तुम्ही काय कराल, आम्हाला फार सुंदर बक्षीस द्याल बरं, असं त्या ठिकाणी त्यांना वाटत होतं. पण मायबाप असं घडलं, राजांनी सांगितलं ती भेट आमच्या समोर उपस्थित करा. कल्याणची आसारे सुभेदारांची सून तिला राजांच्या समोर उपस्थित करण्यात आलं. मायबाप ती माऊली थरथर कापत होती. पुढला येणारा क्षण तिच्या जीवनामध्ये काय असेल हे तिला ज्ञात नव्हतं. थरथर कापणारी माऊली, डोळ्यातून वाहणारे अश्रू, ते अश्रू तिचे खाली टिपकत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या माऊलीला पाहिलं, धावत धावत गेले आणि त्या माऊलीच्या चरणावरती नतमस्तक झाले. परावी येणारी रुक्मिणी समान. असे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. बरेच मंडळ शिवजयंती साजरी करणार बरं, केलीच पाहिजे. शिवजयंती साजरी केलीच पाहिजे, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पण केवळ शिवजयंती 19 फेब्रुवारी आली म्हणून साजरी करू नका. तर ती शिवजयंती साजरी करत असताना छत्रपतींनी ज्या गुणाचा स्वीकार केला ते गुणाचा आपण स्वीकार करण्याचा काय करा, प्रयत्न करा बरं. कुठं जर एखाद्या आपल्यावर जर अत्याचार जर झाला असेल, उघड्या डोळ्यानं आपण तो पाहायचा नसेल आपल्याकडे सामर्थ्य 2 हात करण्याचे, तर आपण तिथून निघून गेलं पाहिजे. आणि असेल सामर्थ्य तर आपण विरोध केला पाहिजे. एखाद्या गोमातेची जर हत्या जर होत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ज्या वेळेला गोमातेची हत्या होत होती ना, ज्यानं आसारी ते गोमाता विकली होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचाच हात कलम करून टाकला. आणि मग ज्यांनी ती विकत घेतली ते म्हणले, अरे हिंदू हिंदू को मार आहे, भागो. सर्वजण निघाले. असे त्यांचे काही गुण घेणं फार महत्वाचे आहे. राष्ट्रभक्ती कशी करावी छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिका. अरे सर्वांचं संघटन कसं करायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिका मायबाप. खऱ्या अर्थानं आता आपल्याला समाजामध्ये विघटन पाहायला भेटतं. जाती जातीच्या भिंती तयार झाल्या आणि तो समाज एकत्रित येणं गरजेचं आहे ना, तो समाज आपल्याला आता विखुरलेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांकडून गुण घ्या, सर्वांनी एकत्र या, संघटित व्हा आणि आपल्या हिंदू धर्माविषयी काय राहा, जागृत राहा. आणि आता जर आपण एकत्र आलो नाही मायबाप, खऱ्या अर्थानं भगवा आहे ना, भगवा जो भगवा आहे ना, भगवा तो आहे ना, हा सर्वसामान्य भगवा समजू नका मायबाप. भगवा म्हणजे कोणा एखाद्या राजकीय पक्षाचं मी काय हे करतो, जाहिरात करतो असं नाही. तो भगवा सर्वसामान्य नाही. त्या भगव्याच्या छत्रछायेखाली सर्वच आले. आणि आता जरी एकत्र आले नाही ना मायबाप, 50 वर्षानंतर आपला हिंदू धर्म काय येऊ शकतो, संपुष्टामध्ये येऊ शकतो. म्हणून सर्वांनी काय व्हा, संघटित व्हा. छत्रपतींनी तो भगवा आपल्या हातामध्ये घेतला. हाती घेऊन भगवा करू स्वराज्याचा जागव महाराष्ट्र आघवा. शिवबा सह्याद्रीचा छावा. हे गड्यानो, हे गड्यानो, 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 राजा की रे महाराज, विघटन न होता सर्वांनी काय व्हा, संघटित व्हा. आणि कलियुगामध्ये जर शक्ती जर कोणती असेल महाराज, सर्वांनी काय झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. हे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला शिकवत आहे. त्या माऊलीच्या चरणावरती नतमस्तक झाले. घाबरू नका, घाबरू नका, घाबरू नका.
साडी आणि चोळी आणली, तिची बोळवण केली, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, जेव घातलं आणि स्वतः राजे पोचवण्यासाठी निघाले. कल्याणदास सुभेदार आलेला होता, सोबत असणारी सेना आहे. आणि ज्या वेळेला कल्याणदास सुभेदार छत्रपती शिवाजी महाराजांवरती आता चाल करणार आहे, ही माऊली त्या ठिकाणी धावत धावत गेली आणि स्वतःच्या सासऱ्यांच्या चरणाशी लागली. अबूजान इनको मारना मत, आप समझ रहे हैं ये आपका दुश्मन है, ये दुश्मन नहीं. आप समझ रहे होगे ये कोई इंसान है, ये इंसान भी नहीं, ये तो इंसानों के बीच का भगवान है. त्या माऊलीचे आसारे शब्द आहे बाबा. असे आपल्याला दोन सूत्र जीवनामध्ये लक्षात ठेवा. पहिलं सूत्र म्हणजे दुसऱ्याच्या स्त्रीला माते समान समजा आणि दुसरं सूत्र म्हणजे दुसऱ्याच्या धनाला माते समान समजा. आता दोहा ऐका. परधन मिट्टी समजानी, पर श्री माते समान. फिर भी हरी नहीं मिले तो तुलसीदास जवान. श्री राम तुलसीदास दुसऱ्याचं धन माती समान. तुमचे येरवित धन ते मग मृत्यू के समान. खरंच राजे तुम्हाला आम्ही सुखी व्हावा असं जर वाटत असेल तर जीवनामध्ये व्रत करा एकादशी. कंठी मिरवा तुळशी, कंठामध्ये तुळशीची माला धारण करा आणि एकादशी सारख्या व्रताचं पालन करा. बरं, ज्याच्या जीवनामध्ये एकादश तुकोबारा म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये काय तुझा जीव जातो एक दिवशी. एका दिवसानं उपवास केल्यानं काय आपला जीव जातो का? एकादशीचाही महिमा असणारा फार सुंदर आहे. व्रत करा एकादशी, कंठी मिरवा तुळशी. आणि राजे आम्ही सुखी व्हावं असं तुम्हाला वाटतंय ना. पहिलं सूत्र सांगितलं म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, दुसरं सूत्र सांगितलं कंठी मिरवा तुळशी, तिसरं सूत्र सांगितलं व्रत करा एकादशी आणि चौथं सूत्र सांगितलं आम्ही सुखी व्हावं असं जर तुम्हाला जर वाटत असेल तर भगवंताचे दास स्वतःला म्हणा. कसं म्हणा? मन हरीचे दास, मन हरीचे दास, मन हरीचे दास,
मृत्युके तुका म्हणे मद हे आस तुमचे येरवित्त धन ते मद मृत्युके समान. जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना काही अभंग लिहून दिले. त्याच्यामधला असा हा प्रासंगिक प्रकरणातील अभंग आजच्या ह्या शिवजयंतीचे औचित्य साधून हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून निवडलेला होता. या अभंग आता आपण धावत्या वेळामध्ये चिंतन पाहण्याचा प्रयत्न केला. खरं तर अभंग तो अभंगच असतो. त्याच्यामध्ये भंग पावत नाही त्याला काय म्हटलं जातं, अभंग म्हटलं जातं. कदाचित दुसरे कीर्तनकार असले त्यांनी हाच अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला. ते असं चिंतन सांगतील असं काही नाही. बरं
अभंगावरती चिंतन करणं हे प्रत्येक वाक्याच्या बुद्धीचं कौशल्य आहे. मग तुकोबांना त्यापेक्षा काहीतरी वेगळं सांगायचं असेल, परंतु माझ्या अल्पमती अल्पबुद्धीनं या अभंगाचं अल्पसं चिंतन पाहण्याचा आपण प्रयत्न केला. खरं तर सर्वांना ज्ञात आहे, तुमच्या समोर उभं राहून काहीतरी बोलावं निश्चित एवढा आमचा अधिकार नाही, सर्वांना ते अज्ञात आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण या ठिकाणी पाहिलं, हरिकीर्तनाला आपल्या गावामध्ये आम्ही सुद्धा साथीसाठी उपस्थित होतो. त्या माध्यमातून या संयोजक मंडळाच्या कडून आमच्याकडे ही हरिकीर्तन सेवेची जबाबदारी देण्यात आली. या व्यासपीठावर उभं राहण्याच्या पाठीमागा असणारा जो आशीर्वाद आहे, संत कवी महिपती महाराजांचा कृपा आशीर्वाद सर्वांना ज्ञात आहे. ज्यांच्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा एकदा जावयाच्या रूपाने आले होते. बरं, कथापाठ सर्वांना माहिती आहे. दहीगावमध्ये महाराजांचा मुक्काम असताना दिंडीचा त्या ब्राह्मण बुवाच्या घरी गेले. त्या काकींनी सांगितलं, महाराज तुमचा मुक्काम आमच्या इथं व्हावा असं तुम्हाला वाटतं, पण आमचीच येण्याची काय परिस्थिती नाही. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, आम्हाला काही नको, फक्त आम्ही ब्राह्मण देवतेच्या घरी मुक्कामाला राहतो म्हणून आम्ही तुमच्या घरी थांबतोय, थांबा. जेवण नव्हतं, काही नव्हतं. आणि सायंकाळच्या वेळेला त्या काकींचे जावई बापू आले. जावई बापू आल्यानंतर फार आनंद झाला बरं काकींना. पण तिनं काहीतरी उसणं पासणं केलं. गुळ आणला, नंतर डाळ आणली आणि कणिक आणली आणि जावयासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केला. ब्राह्मण बुवा म्हणले, अरे त्या वारकऱ्यांना जीव घालू आणि महाराजांना जेवणासाठी बसवलं. महाराज म्हणले, आम्हाला कशासाठी एवढा तुम्ही अट्टहास करून स्वयंपाक बनवला? काकी म्हणल्या, तुमच्यासाठी नाही, हे जावई बापूसाठी बनवलं. प्रभू इच्छा. जेवण केलं. जावई बापू म्हणले, आम्हाला जरा संत चरित्र सांगा. महाराजांनी रात्रभर संत कथा वर्णन करून सांगितली. काकड्याला प्रारंभ झाला आणि वारकरी निघाले. त्या जावई बापूंना सांगितलं, मी यांना पोहोचून येतो. पोहोचवायला गेलेले जावई बापू आलेच नाही. आणि ज्या वेळेला जावई बापू आले नाही, सासरे भाऊ आणि सासूबाईंनी शोध घेतला तर जावई बापू गावातही नाही. नक्की त्या महाराजांबरोबर पंढरपूरला गेले आणि शेजारच्याच गावामध्ये घर होतं म्हणून तिथपर्यंत जाऊन पाहिलं, जावई घरीच होते. सासूबाई म्हणल्या, मग निघून यायचं, मग सांगायचं ना आम्हाला. त्यावेळेला जावई बापूने सांगितलं, आम्ही आलोच नाही तर यायचा प्रश्नच नाही. अरे वा, रात्री माझ्या हाताला तुम्हाला पुरणपोळी वाढली, तुम्ही खाल्ली नाही? नाही नाही, मी आलोच नाही. मुलगी म्हणली, अगा हे आलेच नाही. मग कोण आलं होतं? जगाचा नायक जावयाच्या रूपानं महिपती महाराजांसाठी आला होता. ते ब्राह्मण बुवा त्या काकी घरी गेलेच नाही. महाराज रस्त्यावरतीच बसून राहिले आणि महाराजांची वाट पाहत होते. महाराज पंढरपूरला गेले, पुनश्य पाठीमागे येत होते. विठू पंढरीच्या आया, जन्मा आलो कीर्ती गाया, धन्य देखील पंढरी, पाय तुझे विटेवरी, सलगी केली या संताची, सुख वाटे या जीवासी, गुणनाम वर्णू किती, दास तुझा महिपती. ज्यावेळेला महिपती महाराज पुढून आले, हे जोडपं त्या महाराजांच्या चरणावरती नतमस्तक झालं, धाय मोकून रडू लागलं. महाराज म्हणजे झालं तरी काय? म्हणे, महाराज त्या दिवशी जावई आमचे जावई नव्हते, प्रत्यक्ष भगवंत जावयाच्या रूपाने आले. महाराज खाली बसले, दोन हात वरती केले, डोळ्यातून आसरू वाळले. पांडुरंगा, एक दिवस आम्ही उपाशी राहिलो असं तर काय झालं असतं, पण आमच्यासाठी तू जावयाच्या रूपाने आला. तुला माहिती होतं मी तर जावयाच्या रूपाने जाईल तरच आसारी ही माऊली काय करेल, ह्या वारकऱ्यांसाठी जेवण करेल. असा महिपती महाराजांचा अधिकार, त्यांचा कृपा आशीर्वाद. गुरुवरी आदर प्रातस्मरणे भागवताचार्य कृष्ण कृपांकित परमश्रद्धेय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ त्यांच्या मुखातून आपण कार्याची हरिकीर्तन सेवा श्रवण करणार आहात. आदरणीय महाराजांचा कृपा आशीर्वाद. गुरुवरी आदरणीय प्रातस्मरणीय परमश्रद्धेय बाळकृष्ण महाराज कांबळे श्री क्षेत्र दहाडाबादकर त्यांचा असणारा कृपा आशीर्वाद. माझे माता पिता आणि सर्व तुमच्यासारख्या सज्जन मायबाप श्रोत्यांची कृपा दृष्टी या माध्यमातून सेवेचा आम्ही अल्पसा प्रयत्न केला. सेवेच्या दरम्यान कुणात अंतकरण दुखेल असे शब्द आमच्या मुखातून जर निघाले असतील, एक मातेत अंतकरण करून, एक पित्यात अंतकरण करून ह्या लेकराला माफ करा. आम्ही फक्त एकच केलं, संतांच्या दुकानामधला माल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची काय केली, हमाली केली. फोडिले भांडार हा धन्याचा हा माल, तेथे मी हमाल भाडवाहे. सर्व संत समागम प्रगटला हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आज सोनियाचा दिनू बरसे अमृताचा घन, आज सोनियाचा दिनू राजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठल पुढे